नमस्कार, मी संजय सोनवणी. लोहार काम किंवा लोहशास्त्र किंवा लोहाचा शोध कधी लागला आणि पृथ्वी तलावर लोहयुग नेमकं अवतरलं कधी, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सौरभ यांनी विचारलेला. आणि याचा इतिहास एवढा चित्तथरारक, रंजक आणि आपल्याला प्रेरणा देणारा आहे. आज लोहार समाज किंवा लोहार जात ही अत्यंत दुय्यम मानली जाते वगैरे वगैरे, हे आपल्या समाज व्यवस्थेतले फार व्यंग आहेत. हा भाग वेगळा. परंतु लोहाचा शोध लागला कधी, आणि लोहाचा शोध लागला नाही तो लोहार काम करणारा समाज किंवा व्यावसायिक जन्माला येणार नाहीत. आणि ते आल्याखेरीज आज जी लोहार जात बनलेली आहे ती बनू शकणार नाही, हे जाती निर्मितीच्या संशोधकांनी लक्षात घेतलं नाही. हे असं इतर अनेक व्यवसायांमध्ये, म्हणजे विणकरांचा असो, तामटांचा असो किंवा अनेक इतर व्यवसायांचं हे वास्तव आहे की तो शोध लागल्यानंतर, त्याच्यामध्ये लोक घुसू लागल्यानंतर, व्यावसायिक उपयोग होऊ लागल्यानंतर त्याची 10व्या शतकानंतर हळूहळू जात बनून गेली. ती काही वैदिकांनी किंवा ब्राह्मणांनी लादायची गरज नव्हती, कारण ते तेवढे बुद्धिमान नाही की लोहाचा शोधही तेच लावतील, तांब्याचा शोधही तेच लावतील, वस्त्र निर्मितीचा शोधही तेच लावतील. हे शक्य नाही. शेतीचा शोधही तेच लावतील आणि मग तेच म्हणतील की तू आता शेतकरी, तू आता कुणबी, तू आता लोहार, तू आता तांबट. असं शक्य नाही. मी जाती संस्थेचा इतिहास हे पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये कमीत कमी 16 जातींचा, अगदी वैदिकांचा सुद्धा इतिहास लिहिलेला आहे. लोखंडाकडे येऊयात आपण. लोहशास्त्राकडे कसा शोध लागला? अत्यंत प्राचीन काळी, म्हणजे इसवी सन पूर्व कमीत कमी 3000 वर्षापूर्वी, म्हणजे आजपासून 5000 वर्षापूर्वी मनुष्य जातीला लोखंड माहीत नव्हतं असं नाही. मध्य पूर्वेतले लोक जे आकाशातनं अश्नी पडतात, त्या अश्नीमध्ये लोह आणि निकेल असतं. त्याचे गोळे अत्यंत गरम करायचे आणि ते ठोकून 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 त्याच्यापासून उपयुक्त वस्तू बनवायचे. भारतात तेच होत असेल, जगभर तेच होत असेल. म्हणजे लोखंड माहिती होतं, परंतु ते वितळवण्यासाठी किंवा त्याचं खनिज वितळवण्यासाठी लागणारं उच्च दर्जाचं तापमान निर्माण करायचं कसं, हा प्रश्न होता. कारण माती भाजण्यासाठी, मडकी भाजण्यासाठी भट्ट्यांचा शोध लागलेलाच होता, अगदी सिंधू काळापासून लागलेला होता. परंतु त्याला लागणारं तापमान वेगळं, कारण फक्त त्या भाजायच्या होत्या, कच्च्या विट्या पक्क्या विटा करायच्या होत्या. परंतु लोखंड वितळवायचं, ते शुद्ध करायचं आणि त्याच्या उपयुक्त वस्तू त्यापासून बनवायच्या, ही कला साध्य करण्यासाठी तांत्रिक अडचणी खूप होत्या. त्यामुळे त्याचा शोध लागायला वेळ लागला. आता सर्वसाधारणपणे असं मान्य झाले, तज्ञांचं काळ थोडा मागे पुढे असू शकेल, पण इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी लोखंडाचा शोध माणसाला लागला. शोध लागला म्हणण्यापेक्षा ते होतच, फक्त त्याचं उपयुक्त वस्तूंमध्ये रूपांतर कसं करायचं हे कला माणसाला कळाली. भारतातच म्हणाल तर भारतात इसवी सन पूर्व 2000 वर्षापूर्वीच लोखंडाच्या भट्ट्या होत्या, हे आता पुरातत्व पुराव्यांनी सिद्ध झालेलं आहे. कारण त्या लोखंड वितळल्यानंतर जो खाली शेवटी जो द्राव उरतो किंवा वाया जाणारा जो भाग असतो वरचा तरंगणारा, त्याचे अवशेष सापडलेले आहेत भट्ट्यांच्या आजूबाजूला. म्हणजे लोखंडाचा शोध भारतातही लागलेला होता. एक लक्षात घ्या, वैदिक लोकांना मात्र तो शोध इसवी सन पूर्व 1500 पर्यंत त्यांना माहीत नव्हता. त्यांना लोखंड माहिती झालं ते भारतात ज्यावेळेस इसवी सन पूर्व 1000 किंवा इसवी सन पूर्व 1200 मध्ये आले, त्यावेळेस त्यांना लोखंड म्हणजे काय हे माहीत झालं. कारण अफगाणिस्तानमध्ये लोखंडाचं जे खनिज असतं, लोह खनिजाच्या खाणीच नव्हत्या. भारतात मात्र त्या विपुल प्रमाणात उपलब्ध होत्या आणि भूपृष्ठावरच्या ज्या खाणी होत्या त्याच फक्त वापरात येऊ शकत होत्या. आणि या खाणी कोणत्या भागात होत्या? जिथे मुंड, गोंड हे आदिवासी राहतात. उदाहरणार्थ आजचा गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला जर पाहिला आपण, तिथे लोखंडाच्या विपुल खाणी आहेत. या खाणी माहीत असल्यामुळं मुंड लोकांनी, असं ऋग्वेदावरनं दिसतं की त्याला मुंडायसम म्हणजे मुंड लोहम असं म्हटलं गेलेलं आहे. ज करंदीकर नावाचे जे विद्वान होते त्यांनी म्हटलं की वैदिक लोकांनी
लोखंडाची कला मुंड लोकांकडनं घेतली. म्हणजे फक्त मुंडच नाही, ही भारतामध्ये जिथे जिथे लोह खनिज उपलब्ध आहे, सरफेस माइन्स उपलब्ध आहेत, तेथे तेथे लोखंडाचा हे भारतामध्ये शोध लागला. त्यानंतर त्याचा वापर करणारे दोन वर्ग निर्माण झाले. एक म्हणजे कच्चं खनिज वितळवून त्याच्यापासून लोखंडाच्या लगडी बनवणं, जसं सोन्याचा बनवतात ना तशा लोखंडाच्या सुद्धा लगडी बनवायच्या. आणि मग लोहार लोक जे आहेत त्यापासून उपयुक्त वस्तू करणारे ते निर्माण झाले. कारण त्यांनी शेवटी ज्याच्यात फायदा दिसतो आणि जे उपयुक्त आहे त्याच्यामध्ये लोक पडतात. ते लोह उद्योगात येण्याच्या आधी कोणता ना कोणता उपजीविकेसाठी व्यवसाय उद्योग करतच असणार. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं ते वेगळ्या जातीत असणार. आणि लोखंडात शोध लागला तो फायदेशीर आहे, किफायतशीर आहे हे लक्षात आल्यामुळं त्यांनी या व्यवसायात ते पडले. ते कायमचे त्याच व्यवसायात राहिले असंही नाही, त्यांना नंतर दुसरे पण व्यवसाय दिसले असतील, त्यात काही पडले असतील, काही आहे त्याच व्यवसायात राहिले असतील, हा भाग वेगळा. जाती व्यवस्था हा विषय आपल्याला जेवढा वाटतो तेवढा साधा सोपा नाही आहे. आतापर्यंत विद्वानांनी जाती संस्थेचे अत्यंत विपरीत व्याख्या केलेल्या आहेत, त्याचे विपरीत इतिहास मांडलेले आहेत. परंतु आपण त्या इतिहासात इथे जायला नको, आपण लोखंडाबद्दल जास्त बोलूया. तर लोखंडाला मुंडायसम किंवा मुंड लोहम म्हटलं जायचं हे ऋग्वेदावरून आपल्याला दिसतं. वैदिक लोक ज्यावेळेस भारतात उशिरा आले आणि त्याच्या आधी त्याला श्याम अयस असंही म्हणायचे, म्हणजे काळा धातू म्हणजे लोखंड असं म्हटलं जातं. त्यामुळे ऋग्वेदाची निर्मिती ही लोह युगानंतरच झालेली आहे, याच्याबद्दल शंका नाही. भारतात किंवा जगात लोह युगच मुळात उशिरा अवतरलेला आहे. आता लोखंड वितळायचं म्हणजे उच्च तापमान लागतं. ते उच्च तापमान भट्टीमध्ये निर्माण करायचं कसं? थर्मोडायनामिक्सची कला भारतातल्या लोह उद्योगातल्या लोकांनी साध्य केली. उच्च 1200-1300 डिग्री सेंटीग्रेड हे तापमान निर्माण केलं. ते लोखंडाचा धातू वितळवला आणि जो लोखंडाचं खनिज असतं त्याच्यामध्ये 30 ते 35% अधातू किंवा सिलिका वगैरे ज्याला आपण म्हणतो, किंवा अल्युमिनियम असतं, निकेल असतं, ऑक्साईड्स असतात, असे काही ना काही प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण असतं. ते वेगळं केल्याखेरीज लोखंड शुद्ध स्वरूपात मिळत नाही. ते वेगळं करावं लागतं. जर आपण स्लॅग म्हणतो, ती स्लॅग बाजूला काढावी लागते, तेव्हा कुठे शुद्ध लोखंड आपल्याला वापरासाठी उपलब्ध होतं. हे लोखंड भारतानं सापडलं, त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचंच आपण घेऊ. महाराष्ट्राची महापाषाण युगातले म्हणजे इसवी पूर्व 1500 ते इसवी पूर्व 1000 या काळातली जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये घोड्याचे नाग असतील, घोड्यांच्या खोगिरात ठोकायचे खिळे असतील, अशा वस्तू सापडलेल्या आहेत. त्याच्यामुळं अगदी महाराष्ट्रापर्यंत लोहयुग हे इसवी पूर्व 2000 ते 1500 या दरम्यान आलं होतं, याबद्दल वाद नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, हे महापाषाण युगातल्या वस्तू सापडल्यात कुठं? विदर्भात. आणि विदर्भामध्ये लोखंडाच्या खाणी विपुल आहेत. म्हणजे तिथे लोखंडाचं खनिज गाळणं, उच्च तापमानामध्ये त्याला शुद्ध करणं आणि त्याच्यापासून उपयुक्त वस्तू बनवणं. मग या उपयुक्त वस्तू कोणत्या? आता घरासाठी बघा, कड्या पाहिजेत, कुलूप पाहिजे, कोयंडे पाहिजेत, किंवा चाकू सुऱ्या या बनवल्या पाहिजेत. यापासून ते शेतीसाठी नांगराचे फाळ असतील, लोखंडाच्या मोठा असतील, किंवा शेतीसाठी लागणारी जी काय अवजारं आहेत ती लोखंडापासून बनवू लागली. हा झाला शेतीसाठीचा भाग. तिसरा भाग, युद्धशास्त्रामध्ये प्रचंड प्रगती झाली. म्हणजे तलवारी बनायला लागल्या, बाणाची टोकं बनायला लागली, धारदार चाकू, सुरे, जंबिये हे बनायला लागले. अगदी शिवाजी महाराजांनी वापरली वाघनखं, याचा शोध तसा फार पूर्वीचा आहे. हे युद्धशास्त्रामध्ये. आणि चिलखत सुद्धा लोखंडी लोहाची असायची, म्हणजे कोणताही आघात झेलण्याची त्याची क्षमता असायची. त्यानंतर शोभेच्या वस्तू, फुलदाणे असतील किंवा इतर काही घरात लागतात, अगदी आरतीसाठी लागणारी तबकं असतील, भांडी असतील खाण्यापिण्याची, म्हणजे आधी तांब्यापासून किंवा ब्रॉन्झपासून ती बनायची.
नंतर हे लोखंडाच्या थाळ्या बनायला लागल्या आणि त्यात खाणं हे सर्वांना श्रीमंतीचं लक्षात वाटायचं, कारण ते मुळात दुर्मिळ काम असल्यामुळे त्याची किंमत अगदी जास्त होती. माणसाचा समाजाचा जो इतिहासाचा जो प्रवास आहे तो क्रमाक्रमाने झालाय. तो एका रात्रीत असा अचानक झालेला नाही. त्याला एक शिस्तबद्ध अशी एक प्रेरणा लागलेली आहे आणि त्या वस्तू अस्तित्वात आलेल्या आहेत. भारतीय लोकांनी लोह कार्यामध्ये इतकी प्रगती केली होती की त्याची एक उदाहरण आहे मेहरौलीचा जो स्तंभ आहे, लोहस्तंभ, जो कधी गंजत नाही. लक्षात घ्या, कधी गंजत नाही. तो जवळपास 20 टनांचा आहे आणि 23 फूट उंचीचा आहे. तो कसा बनवला आजही संशोधकांना त्याचं रहस्य उलगडलं नाही. परंतु एक लक्षात आलंय की लोखंडाची पावडर आणि त्याच्यामध्ये पावडर करायची, लोखंडाची पावडर करायची, भुकटी करायची आणि सिंटरिंग तंत्रज्ञानाने ते छोट्या छोट्या रेखावर ठेवून त्याच्यावर दबाव टाकून, प्रेशर टाकून त्याला घट्ट बनवायचं आणि तापमान द्यायचं 800 ते 900 डिग्री टेम्परेचर, म्हणजे तो घट्ट बनतो. ते बॉन्डिंग होतं लोखंडाच्या कणांमध्ये आणि त्याच्यामध्ये निकेल, मॉलिब्डेनियम अशी जर द्रव्य मिसळली, म्हणजे धातू मिसळले की त्याला गंज लागणं शक्य नाही. म्हणजे ज्याला आपण लोह भुकटी विज्ञान किंवा ज्याला पावडर मेटलर्जी आपण म्हणतो, त्या तंत्रज्ञानाने आणि सिंटिंग तंत्रज्ञानाने बनलेलं हे जगातलं 5व्या-6व्या शतकातलं एक आश्चर्य आहे आणि ते भारतीय लोकांनी साध्य केलं ही आपल्याला अभिमानाची, कौतुकाची गोष्ट वाटली पाहिजे. आणि ते लोहकाम करणाऱ्या ज्यांना संशोधन केलं, अभ्यास केला की हे असं होऊ शकतं, त्यांच्या प्रतिभेची, बुद्धिमत्तेची आपल्याला दाद द्यायला लागते. खरं म्हणजे सिंटरिंग तत्वज्ञान का पावडर मेटलर्जी तत्वज्ञान युरोपामध्ये अवतरलं 18व्या-19व्या शतकात. लक्षात घ्या, तोपर्यंत पावडर मेटलर्जी हा भाग युरोपला किंवा अमेरिकेला किंवा अमेरिका त्यावेळेस बाल राष्ट्र होतं, छोटं राष्ट्र होतं, म्हणजे तरुण राष्ट्र होतं त्या मानाने. परंतु जगभर असं तंत्रज्ञान डेव्हलप करणारे हे भारतीय लोहशास्त्रज्ञ होते असं म्हटलं तरी वागू होणार नाही. हा जरा लोहस्तंभाचा इतिहास. टांगीला रांचीपासून 20-25 किलोमीटरवर आहे, शिवस्थान आहे आणि तिथे एक त्रिशूळ आहे. त्याचं टोक, जे वरचं त्रिशूळाचं जे मधलं टोक आहे ते तुटून पडलंय. त्याचंच वजन 3 टन आहे, लक्षात घ्या. आणि अख्खा साचा हा कमीत कमी 20 टनाचा आहे त्रिशूळाचा. आता 20 टनाचा साचा बनवणं हे आजही आधुनिक तंत्रज्ञानाने सुद्धा शक्य नाही. आताचेही साचे हे 1-2 टन वजनापेक्षा जास्त मोठे नसतात. त्याच्यापेक्षा मोठे साचे केले तर वस्तू ठिसूळ होतात, तुटतात किंवा बिटल होतात. हा आपल्याला अनुभव आहे. लोहकाम ही मानव जातीच्या दृष्टीने एक फार मोठी क्रांती झालेली आहे. लोहाने मानवी जीवन बदललं, युद्धशास्त्र बदललं. बरं, ते इथंच थांबलं नाही. लोखंडाचं, शुद्ध लोखंड हे मऊ असतं जरा थोडंसं. त्याच्यापासून ज्या तलवारी बनतात त्याची धार लवकर जाणं म्हणा किंवा त्या त्या मऊ असतं जरा. शुद्ध लोखंड हे मऊ असतं. ते तुटणं म्हणा किंवा त्याला वाकणं म्हणा हे होतं. भारतीय तंत्राने प्रगती अशी केली की शुद्ध लोखंडामध्ये कर्ब म्हणजे कार्बन जर मिसळला तर ते स्टील बनेल आणि त्या अत्यंत कठीण आणि खऱ्या अर्थाने ज्याला आपण हे म्हणू की उपयुक्त घाव केला किंवा तो एखादा चिरखतार झाला, ढालीवर झाला, तरी तलवारीला काही होणार नाही. त्या तेवढ्याच कठीण आणि तेवढ्याच शक्तीने लढण्यामध्ये मदत करू शकते. बाणाची टोकं असतील ती सुद्धा. त्याच्यामुळे भारतीय लोहशास्त्राला जागतिक पातळीवर एक्सपोर्ट व्हायला लागला. ज्याला आपण दमास्कस तलवारी म्हणतो, त्या तलवारी म्हणजे दुसरं तसं काय नसून भारतीय तंत्रज्ञानाने बनलेल्या तलवारी. येथेच स्टील बनवेपर्यंत भारतीय लोहारांनी प्रगती साधली की शुद्ध लोखंडाच्या
द्रवामध्ये कर्ब मिसळला तर लोखंड हे पोलादामध्ये म्हणजे अत्यंत कठीण धातूमध्ये रूपांतरित होईल आणि ते सहजासहजी वाकणार नाही किंवा तुटणार नाही अशी त्याची शक्ती त्याची वाढेल. इथेच थांबलं नाही, तंत्रज्ञान अजून पुढे गेलं. भारतीय तंत्रज्ञान अजून पुढे गेलं. म्हणजे टिपू सुलतानाची तलवार हे त्याचं एक उदाहरण आहे. ती नॅनो टेक्नॉलॉजीने बनली गेली असं आधुनिक शास्त्र सांगतात. नॅनो टेक्नॉलॉजी काय की वस्तू बनल्यानंतर त्याच्यामध्ये सूक्ष्म कण जे आहेत इतर धातूंचे ते अशा रीतीने हे प्लांट करायचे की ज्याच्यामुळे तलवारीची आघात शक्ती प्रचंड वाढेल आणि ती अजेय विजयी होईल. टिपू सुलतानाच्या तलवारीमध्ये तो गुणधर्म शास्त्रज्ञांना सापडलेला आहे. ही नॅनो टेक्नॉलॉजी जी आधुनिक आपण समजतो की गेल्या 43 वर्षातच उदयाला आलेली आहे, ती सुद्धा तंत्रज्ञान सुद्धा भारतीय लोहकर्म करणाऱ्या लोहारांनी विकसित केली होती. याचा आपल्याला अजून अभिमान वाटला पाहिजे. एवढं सगळं भारताकडे होतं. लोक व्यक्तिगत स्तरावर ह्या सगळ्या प्रगती करत राहिले. 10व्या शतकानंतर जी अवनती आली, आर्थिक अवनती आली, दुष्काळ पडले, त्यानंतर परकीय आक्रमणं झाली, त्यानंतर गावगाडा पद्धत चालू झाली, बलुतेदारी सिस्टीम निर्माण झाली आणि तिथून पुढे नवीन शोध लागायचं भारतामध्ये थांबलं. ते थांबलंच. एकही नवीन शोध लागला नाही, एकही नवीन जात जमली बनली नाही. अपवाद 2-3च जातींचा आहे, पण त्या जाती कोणत्या होत्या? त्या प्रशासकीय जाती तरी होत्या किंवा अत्यंत ज्याला आपण कनिष्ठ स्तरावरचं काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या जाती होत्या. अदरवाईज नवीन जात 10व्या-12व्या शतकानंतर भारतामध्ये बनलेली नाही. हे एक वास्तव आहे. भारतीय लोहशास्त्र जास्त प्रगती का नाही करू शकलं, अजून प्रगती का नाही करू शकलं, याचं कारण जगण्याचाच प्रश्न ज्यावेळेस महत्वाचा होऊन जातो त्यावेळेस नवीन काहीतरी शोधावं. कारण मार्केट असेल, बाजारपेठ असेल, शेवटी बाजारपेठ ठरवते काय बनवलं जाणार, कसं बनवलं जाणार, काय शोधलं जाणार. ज्याची गरज नाही ते शोधलं जात नाही. पोटापुरतं मग आहे त्यातनंच आहे तेच काम करत राहायचं आणि कसं बसं बलुतं खात आपलं काम करत राहायचं, एवढंच काहीतरी उरतं. ही अवनतीचा कालखंड आहे. हा भारतीय समाजशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत विघातक झालेला आहे, यात शंका नाही. लोहारांची जात म्हणजे मग त्यात अनेक पोट जाती सुद्धा बनल्या. आणि या पोट जाती कशा बनल्या? कारण लोहशास्त्रामध्ये शस्त्रांसाठी काम करणारे वेगळे. आता लोखंडाची शस्त्रच राहिलेली नाहीत. आज काय कोणी तलवारी लागत नाहीत, भाले लागत नाहीत, बर्च्या लागत नाहीत. आणि आता शेतीत सुद्धा एवढ्या गोष्टी आधुनिक स्वरूपात व्हायला लागल्या की ज्या आधी लोखंडाच्या वस्तू काम करायच्या, खुरपी, ती खुरपीची आज गरज पडत नाही. ते कोणतं तरी मशीन येतं, खाडखाड 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 एकाच वेळेस बऱ्याच गोष्टी करत जातं, कापत जातं. त्यामुळं हा व्यवसाय जवळपास संपुष्टात आला. आता भारतीय लोह उद्योगाला म्हणजे आपण जर पाहिलं, आज टाटा असेल, बिर्ला असेल, लोखंड उद्योगात नाही असा उद्योग समूह आढळणं अशक्य आहे. ते लोहार काम करतायत आता, पण ते यांत्रिक पद्धतीने करतायत. इलेक्ट्रिकल भट्ट्या आहेत, त्यांना ऑटोमॅटिक मशिनरी आहे, त्यावर ते बनवतात. भारतीय लोहारांना ते शक्य होतं, परंतु एकामागून एक पारतंत्र्य आली, एकामागून एक पारतंत्र्य आली. इंग्रजांचे ते स्वतःचे स्वार्थ होते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते भारतीयांना मिळालं नाही आणि भारतीय लोहारांना हे तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे, ही उर्मी मिळावी असं आर्थिक सामाजिक वातावरणच राहिलं नाही. मग काय होणार? आजही मला असं वाटतं भारतीय लोहार जे आज आहे, जे शेवटी 10व्या-12व्या शतकात शेवटी या व्यवसायात उतरले, त्यांची जात बनलेली आहे. परंतु त्यांना सुद्धा या उद्योगामध्ये भरारी घेण्याची संधी आहे. हा व्यवसाय एकेकाळी फार महान होता, आजही आहे. आजही आपल्याला लोखंडाशिवाय आपली गाडी चालू शकत नाही, कोणतंच काम होऊ शकत नाही. लोखंड असेल, स्टील असेल, बांधकाम होऊ शकत नाही. मग यात आपण का नाही, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. या निर्मितीच्या, सृजनाच्या उद्योगाला एक आपण भरारी द्यायला पाहिजे. आणि दुसरी परत शेवटी पुन्हा एकदा सांगतो,
ज्या गोष्टीचा शोधच लागलेला नाही त्याची जात बनेल कशी? आणि शोध लागल्यानंतरच जर जात बनणार असेल किंवा तो व्यवसाय बनणार असेल तर मग जाती निर्मितीच्या जे काही सिद्धांत मांडले, ईश्वर निर्मित आहे का ब्राह्मणांनी निर्माण केले का मनुस्मृतीमुळे जाती आल्या, हा अत्यंत वेगळं दावा आहे. त्यात काही तथ्य नाही. आपणच हे सगळं विकसित केलेलं आहे. हे बुद्धिवैभव आपले हे वेदात अमुक होतं तमुक होतं असं सांगत बसतात. वेदात काय नव्हतं, पण वेदात लोखंडच नाही, त्याचं काय करणार आहे. पण ते कधी शेवटच्या भागांमध्ये येतं आणि त्याला मुंड लोहम म्हटलेलं आहे. म्हणजे ते मुंड लोकांकडनं ते शास्त्र शिकले. म्हणजे वेदांमध्ये साधे लोखंड कसं तयार करायचं, ते कसं वितळवायचं, त्याचं तापमान कसं निर्माण करायचं, त्याच्यापासून वस्तू निर्माण कशा करायच्या याची कसलीही पुसटची अक्कल दिसत नाही. आणि तरी वेद हा सर्व काही आहे, वेद हाच भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे वगैरे काही जे दावे केले जातात ते अत्यंत बिंडोकपणाचे आणि भुलवणारे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यापेक्षा जास्त मी काय बोलत नाही. मित्रहो, हा चॅनेल मी कधी रोज बनवेल, कधी 8 दिवसांना एकदा बनवेल, परंतु पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा. कारण आज आपल्याला बुद्धिवादी, ज्ञानवादी, माहितीची, सिद्धांतांची, विचारांची सर्वांना गरज आहे. हे पोट तिडकीची आव्हान. एवढंच. धन्यवाद. नमस्कार.